केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात आता पुन्हा एकदा असा मोठा ट्विस्ट समोर आला आहे की संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या प्रकरणाकडे खिळले आहे। आतापर्यंत या प्रकरणात अनेक धक्कादायक घडामोडी समोर आल्या। पोलिसांचा तपास वेगाने सुरू आहे, न्यायालयात सुनावण्या सुरू आहेत, पण आता या सर्वांमध्ये आणखी एका नव्या वादाने प्रवेश केला आहे। हा वाद थेट आरोपीच्या वकिलांभोवती फिरत असून आता न्यायालयीन लढाईबरोबरच कायदेशीर संघर्षही पेटल्याचे चित्र दिसत आहे। नेमकं घडलं तरी काय? कोण कोणावर आरोप करत आहे? 2 कोटी रुपयांच्या मानहानीच्या नोटिशीपर्यंत प्रकरण कसं पोहोचलं? आणि या सर्व घडामोडींचा मुख्य तपासावर नेमका काय परिणाम होऊ शकतो? या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण या विशेष रिपोर्टमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, लोणावळ्याजवळ घडलेल्या केतन अग्रवाल यांच्या संशयास्पद मृत्यूने सुरुवातीपासूनच अनेक प्रश्न निर्माण केले होते। सुरुवातीला हा प्रकार अपघात असल्याची चर्चा होती, मात्र तपास जसजसा पुढे गेला तसतसे अनेक नवीन धागेदोरे समोर येऊ लागले। पोलिसांनी केलेल्या तपासाच्या आधारे काही व्यक्तींना संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले आणि त्यानंतर या प्रकरणाने संपूर्ण राज्यात मोठी चर्चा निर्माण केली। मात्र लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून अंतिम निर्णय न्यायालयाने दिलेला नाही। त्यामुळे कोणताही आरोप हा न्यायालयीन प्रक्रियेच्या अधीन आहे। याच दरम्यान न्यायालयात एक अशी घटना घडली की उपस्थित असलेल्या अनेकांनाही आश्चर्याचा धक्का बसला। आरोपी सिया गोयल यांच्या वकिलीबाबत अचानक वेगळीच परिस्थिती निर्माण झाली। आधी स्वतःला सिया गोयल यांचे वकील असल्याचा दावा करणारे ॲडव्होकेट आशुतोष श्रीवास्तव यांनी न्यायालयात बाजू मांडण्यास सुरुवात केली होती। त्यांनी पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले। आरोपीला कायदेशीर हक्क मिळाले पाहिजेत असा युक्तिवाद केला आणि संविधान प्रत्येक नागरिकाला आपल्या पसंतीचा वकील निवडण्याचा अधिकार देत असल्याचंही सांगितले। मात्र याच सुनावणी दरम्यान आरोपी सिया गोयल यांनी न्यायालयासमोर केलेल्या एका विधानामुळे संपूर्ण वातावरण बदलून गेले। न्यायालयात त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितल्याचे समोर आले की त्यांचे अधिकृत वकील दुसरे असून संबंधित वकील त्यांचे प्रतिनिधित्व करत नाहीत। या एका विधानामुळे उपस्थितांमध्ये कुजबूज सुरू झाली। न्यायालयात काही क्षण वेगळेच वातावरण निर्माण झाले। नेमकी वस्तुस्थिती काय आहे याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले। त्यानंतर या प्रकरणात आणखी एक नाव चर्चेत आले, ते म्हणजे साहिल गोयल। प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी काही गंभीर आरोप केल्याचा दावा करण्यात आला। त्यांच्या वक्तव्यामुळे हा वाद आणखी चिघळला। यानंतर ॲडव्होकेट आशुतोष श्रीवास्तव यांनी आपली प्रतिमा डागाळल्याचा आरोप करत थेट 2 कोटी रुपयांच्या मानहानीची कायदेशीर नोटीस पाठवल्याची माहिती समोर आली। त्यामुळे आता या प्रकरणात केवळ मूळ तपासच नाही, तर वकिली हक्क, अधिकृत प्रतिनिधित्व, मानहानी आणि कायदेशीर प्रक्रिया या सर्व मुद्द्यांवर नव्याने चर्चा सुरू झाली आहे। या संपूर्ण घडामोडींमध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा उपस्थित होत आहे की न्यायालयात दाखल झालेले अधिकृत कागदपत्र नेमके कोणते आहेत? आरोपीनं नेमके कोणाला अधिकृत वकील म्हणून नियुक्त केले होते? न्यायालयाच्या नोंदी काय सांगतात? आणि प्रसारमाध्यमांसमोर करण्यात आलेले दावे कितपत योग्य आहेत? या सर्व प्रश्नांची उत्तरं पुढील सुनावण्यांमध्ये स्पष्ट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। दुसरीकडे या प्रकरणावर लक्ष ठेवून असलेले कायदेतज्ञही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत। काहींच्या मते आरोपीला वकील बदलण्याचा पूर्ण अधिकार असतो, मात्र त्यासाठी ठराविक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागते। तर काहींच्या मते कोणत्याही व्यक्तीवर सार्वजनिकरित्या गंभीर आरोप करण्यापूर्वी पुरावे आणि अधिकृत नोंदी महत्त्वाच्या ठरतात। त्यामुळे आता न्यायालयात नेमकी कोणती कागदपत्र सादर होतात आणि दोन्ही बाजू आपापले दावे कशा प्रकारे सिद्ध करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। दरम्यान सोशल मीडियावरही या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे। अनेक जण वेगवेगळे अंदाज व्यक्त करत आहेत, तर काही जण अफवा पसरवत असल्याचेही दिसून येत आहे। मात्र पोलिसांनी आणि कायदेतज्ञांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे। अधिकृत माहिती समोर येईपर्यंत कोणताही निष्कर्ष काढू नये असेही सांगितले जात आहे। पण या सर्वांमध्ये एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली आहे, केतन अग्रवाल प्रकरण आता केवळ एका संशयास्पद मृत्यूपुरते मर्यादित राहिलेले नाही।
या प्रकरणात प्रत्येक सुनावणीनंतर नवीन प्रश्न निर्माण होत आहेत, नवीन दावे समोर येत आहेत आणि प्रत्येक घडामोडीनंतर रहस्य आणखी गडद होत चालले आहे. आता पुढील सुनावणीत नेमकं काय होणार? 2 कोटींच्या मानहानीच्या नोटिशीला काय उत्तर दिलं जाणार? न्यायालयात कोणते नवे दस्तऐवज समोर येणार? आणि या सर्वांचा मूळ तपासावर काय परिणाम होणार? या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर पुढील काही दिवसात मिळण्याची शक्यता आहे. मात्र पुढे जे घडलं त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाने आणखी धक्कादायक वळण घेतलं. मित्रांनो, ज्या क्षणापासून 2 कोटी रुपयांच्या मानहानीच्या नोटिशीची माहिती समोर आली, त्या क्षणापासून या संपूर्ण प्रकरणाने वेगळंच वळण घेतलं. कारण आता चर्चा केवळ मूळ तपासापुरती मर्यादित राहिली नव्हती, तर न्यायालयात कोणाचं प्रतिनिधित्व वैध आहे, कोणाचा दावा योग्य आहे आणि कोणत्या कागदपत्रांना कायदेशीर मान्यता आहे यावरही लक्ष केंद्रित झालं. प्रत्येक सुनावणीनंतर नवे प्रश्न निर्माण होत होते आणि प्रत्येक प्रश्नानंतर या प्रकरणाभोवतीचं गूढ आणखी गडद होत चाललं होतं. दरम्यान ॲडव्होकेट आशुतोष श्रीवास्तव यांनी प्रसारमाध्यमांसमोर आपली भूमिका स्पष्ट करत काही महत्त्वाचे मुद्दे मांडल्याचं समोर आलं. त्यांच्या म्हणण्यानुसार आरोपी सिया गोयल यांनी आवश्यक कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या केल्या होत्या आणि न्यायालयात संबंधित कागदपत्रे दाखलही करण्यात आली होती, असा त्यांचा दावा होता. त्यांनी असंही सांगितले की एखादा आरोपी प्रौढ असेल तर त्याला स्वतःचा वकील निवडण्याचा पूर्ण कायदेशीर अधिकार असतो. मात्र पुढे वकील बदलायचा असेल तर त्यासाठी ठरलेली कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागते. त्यांच्या म्हणण्यानुसार त्या प्रक्रियेत आवश्यक परवानगी आणि संबंधित कागदपत्रांची पूर्तता महत्त्वाची असते. याच मुद्द्यावरून पुढे मोठा वाद निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले. दुसरीकडे साहिल गोयल यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे वातावरण अधिकच तापलं. त्यांच्या विधानांमुळे आपल्या व्यावसायिक प्रतिमेला धक्का बसल्याचा दावा करत ॲडव्होकेट श्रीवास्तव यांनी मानहानीची नोटीस बजावल्याची माहिती समोर आली. या नोटिशीत सार्वजनिकरित्या केलेले आरोप मागे घेण्याची, बिनशर्त माफी मागण्याची आणि भविष्यात अशा प्रकारची विधानं न करण्याची मागणी करण्यात आल्याचे वृत्त समोर आले. तसे न झाल्यास पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशाराही देण्यात आल्याचे सांगितले गेले. यानंतर या प्रकरणाकडे केवळ पुणेच नाही तर संपूर्ण राज्यातील कायदेतज्ञांचे लक्ष वेधले गेले. अनेकांनी या घडामोडीकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्यास सुरुवात केली. काहींच्या मते न्यायालयात दाखल असलेली कागदपत्र आणि अधिकृत नोंदी सर्वात महत्त्वाच्या असतात, तर इतरांच्या मते माध्यमांसमोर केलेली विधानं आणि न्यायालयातील नोंदी यामध्ये फरक असल्यास अंतिम निर्णय न्यायालयीन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होतो. त्यामुळे कोणताही निष्कर्ष काढणं योग्य ठरणार नाही असे मतही व्यक्त करण्यात आले. या संपूर्ण वादामुळे मूळ तपासावरही अनेकांचे लक्ष पुन्हा एकदा केंद्रित झाले, कारण प्रत्येक नवीन वादामुळे लोकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण होत होता: या सर्व घडामोडींचा मुख्य प्रकरणावर काही परिणाम होणार का? पोलिसांचा तपास आपल्या गतीने सुरू असल्याचे अधिकृतपणे सांगितले जात असताना न्यायालयीन प्रक्रिया देखील स्वतंत्रपणे पुढे जात असल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे तपास आणि मानहानीचा वाद हे 2 स्वतंत्र मुद्दे असल्याचे कायदेतज्ञांनी अधोरेखित केले. मात्र सोशल मीडियावर वेगळंच चित्र दिसत होतं. विविध पोस्ट, व्हिडिओ आणि चर्चांमधून अनेक दावे केले जात होते. काही माहिती पडताळणीशिवाय व्हायरल होत होती. काही जण स्वतःचे निष्कर्ष मांडत होते, तर काही जण न्यायालयाचा निर्णय लागण्यापूर्वीच ठाम भूमिका घेत होते. अशा परिस्थितीत अधिकृत माहितीची वाट पाहणेच योग्य असल्याचे आवाहन वारंवार करण्यात आले. पण या सर्व गोंधळात एक गोष्ट सर्वाधिक चर्चेत राहिली, ती म्हणजे न्यायालयात पुढे काय होणार? 2 कोटींच्या नोटिशीला उत्तर दिलं जाईल का? संबंधित पक्ष माघार घेतील का? की हा वाद आणखी मोठा होणार? या प्रश्नांची उत्तरं अद्याप समोर आलेली नव्हती. त्यामुळे प्रत्येक सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. विशेष म्हणजे या प्रकरणात प्रत्येक वेळी काही ना काही नवीन समोर येत असल्यामुळे लोकांची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत होती. एका बाजूला मूळ प्रकरणाचा तपास, दुसऱ्या बाजूला वकिली प्रतिनिधित्वाचा वाद आणि तिसऱ्या बाजूला मानहानीची नोटीस. या तिन्ही गोष्टींनी संपूर्ण प्रकरण अधिक गुंतागुंतीचं बनवलं होतं. दरम्यान कायदेतज्ञांनी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला.
कोणत्याही न्यायालयीन प्रक्रियेत अधिकृत कागदपत्रे, नोंदी आणि न्यायालयाचे आदेश यांनाच अंतिम महत्त्व असते. त्यामुळे माध्यमांमध्ये सुरू असलेल्या चर्चेपेक्षा न्यायालयात काय घडते यालाच सर्वाधिक महत्त्व दिले जाते. त्यामुळे पुढील सुनावणीत सादर होणारी कागदपत्रे आणि दोन्ही बाजूंचे युक्तिवाद निर्णायक ठरू शकतात, असे मत व्यक्त करण्यात आले. मात्र मित्रांनो, या संपूर्ण कथेत अजून एक धक्कादायक अध्याय बाकी होता. कारण पुढे जे घडलं त्यानंतर केवळ या कायदेशीर वादाचीच नाही, तर संपूर्ण प्रकरणाची दिशा बदलू शकते, अशी चर्चा सुरू झाली. पुढील घडामोडींमध्ये तपास, न्यायालय आणि संबंधित पक्षांच्या भूमिकेत असे काही बदल दिसून आले, ज्यामुळे प्रत्येक जण पुढील निर्णयाची वाट पाहू लागला. आणि हाच भाग या संपूर्ण प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा ठरणार होता. मित्रांनो, आता सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे, पुढे नेमकं काय होणार? केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणाचा तपास कोणत्या दिशेने जाणार? न्यायालयात सुरू झालेला हा नवा कायदेशीर संघर्ष आणखी मोठा होणार का? आणि 2 कोटी रुपयांच्या मानहानीच्या नोटिशीचं पुढे काय होणार? सध्या या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर न्यायालयीन प्रक्रिया आणि तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे कोणत्याही अफवा, सोशल मीडियावरील अपूर्ण माहिती किंवा अपुष्ट दाव्यांवर विश्वास ठेवणं योग्य ठरणार नाही. या प्रकरणात अनेक दावे आणि प्रतिदावे समोर आले असले तरी अंतिम सत्य हे केवळ पुरावे, तपास आणि न्यायालयाच्या निर्णयातूनच समोर येणार आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे आणखी एक महत्त्वाचा मुद्दा चर्चेत आला आहे. एखाद्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना न्यायालयीन प्रक्रिया किती संवेदनशील असते याची पुन्हा एकदा जाणीव सर्वांना झाली. एका बाजूला पोलीस पुरावे गोळा करत असतात, दुसऱ्या बाजूला न्यायालयात कायदेशीर युक्तिवाद सुरू असतात, तर तिसऱ्या बाजूला सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चा रंगत असतात. पण या तिन्ही गोष्टी एकसारख्या नसतात. सोशल मीडियावर व्हायरल होणारी प्रत्येक गोष्ट खरीच असेल असं नसतं. त्यामुळे अधिकृत माहितीची वाट पाहणं हेच सर्वात योग्य ठरतं. आता या प्रकरणात सर्वांचे लक्ष पुढील सुनावणीकडे लागले आहे. न्यायालयात दोन्ही बाजू कोणते युक्तिवाद मांडतात, कोणती कागदपत्रे सादर केली जातात आणि न्यायालय कोणती भूमिका घेते यावर पुढील दिशा अवलंबून असणार आहे. त्याचबरोबर पोलीस तपासातून आणखी काही नवीन माहिती समोर येते का याकडेही सर्वांचे लक्ष आहे. कारण आतापर्यंत या प्रकरणात प्रत्येक टप्प्यावर एखादी नवीन घडामोड समोर आली आहे आणि त्यामुळेच लोकांची उत्सुकता कायम आहे. कायदेतज्ञांच्या मते अशा संवेदनशील प्रकरणांमध्ये घाईघाईने निष्कर्ष काढणे योग्य नसते. प्रत्येक पुरावा, प्रत्येक साक्ष, प्रत्येक कागदपत्र आणि प्रत्येक न्यायालयीन आदेश यांचा स्वतंत्रपणे विचार केला जातो. त्यामुळे अंतिम निकाल येईपर्यंत संयम ठेवणं आवश्यक आहे. दुसरीकडे मानहानीच्या नोटिशीमुळे सुरू झालेला वादही आता स्वतंत्रपणे चर्चेचा विषय ठरला आहे. संबंधित पक्ष यावर काय उत्तर देतात, माफी मागितली जाते की नाही, की हा वाद पुढे दिवाणी न्यायालयात जातो, हेही पुढील काही दिवसात स्पष्ट होऊ शकतं. त्यामुळे या प्रकरणात आता 2 समांतर घडामोडी सुरू असल्याचं चित्र आहे. एक म्हणजे मूळ तपास आणि दुसरी म्हणजे कायदेशीर मानहानीचा वाद. यापैकी कोणती घडामोड आधी निर्णायक ठरते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, नागरिकांनीही या प्रकरणाकडे जबाबदारीने पाहण्याची गरज आहे. कोणत्याही व्यक्तीला न्यायालयाचा अंतिम निर्णय येण्यापूर्वी दोषी किंवा निर्दोष ठरवणं योग्य नाही. भारतीय न्यायव्यवस्थेचा मूलभूत सिद्धांत असा आहे की अंतिम निर्णय न्यायालयाचा असतो आणि तो पुराव्यांच्या आधारे दिला जातो. त्यामुळे तपास पूर्ण होईपर्यंत आणि न्यायालयीन प्रक्रिया संपेपर्यंत संयम ठेवणं आवश्यक आहे. मित्रांनो, या प्रकरणानं आणखी एक गोष्ट स्पष्ट केली आहे. मोठ्या आणि चर्चित प्रकरणांमध्ये प्रत्येक विधान, प्रत्येक कागदपत्र आणि प्रत्येक न्यायालयीन सुनावणी याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असतं. त्यामुळे संबंधित प्रत्येक व्यक्तीवर जबाबदारीही तितकीच मोठी असते. आता पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. कारण पुढील सुनावणीमध्ये कोणती नवी माहिती समोर येते, तपास यंत्रणा कोणती भूमिका मांडते आणि न्यायालय कोणते आदेश देते यावर संपूर्ण प्रकरणाची पुढची दिशा ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणाशी संबंधित कोणतीही अधिकृत माहिती समोर आली तर ती सर्वप्रथम आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू.
तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं? न्यायालयीन प्रक्रियेनंतर कोणते नवे खुलासे समोर येऊ शकतात? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. मात्र लक्षात ठेवा, आपली मतं व्यक्त करताना कोणावरही वैयक्तिक आरोप किंवा अपुष्ट माहिती शेअर करू नका. अधिकृत माहिती आणि न्यायालयीन प्रक्रियेचा आदर ठेवणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. अशाच विश्वासार्ह, सविस्तर आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. कारण या प्रकरणात पुढे काय घडणार, कोणता नवा ट्विस्ट समोर येणार आणि न्यायालयात कोणता महत्त्वाचा निर्णय होणार याची प्रत्येक अपडेट आम्ही सर्वात आधी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. नमस्कार.